श्री स्वामी समर्थ मंडळी, आत्ताची परिस्थिती पाहता लग्न करणं अवघड झालेलं आहे. त्यासाठी लग्नाचं जे आहे जमायला खूपच अवघड आहे आणि लग्न जरी झालं तर टिकायला सुद्धा खूप अवघड आहे आणि संसार सुखाचा करायचा म्हटलं ते सुद्धा होत नाही. तर अशाच काही समस्यावर मी आज मस्त असे हे उपाय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. हे उपाय तुम्ही एकदा अवश्य करा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा मिळेल. लग्न लवकर होण्यासाठी काही उपाय पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुरुवारी हळदीचा वापर करायचा. म्हणजेच काय की दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी. तसेच या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे आणि केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा म्हणजे साजूक तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. गणपतीची आराधना सुद्धा करूया. गणपतीची आराधना केल्याने विवाह होण्यास मदत होते. लवकर विवाहासाठी गणपतीची पूजा करून त्यांना लाडू अर्पण करावेत, तर मुलींनी मालपुवा अर्पण करावा. यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात. शिवाची पूजा दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि पांढरी फुले अर्पण करावीत. हळदीचा खडा. हळदीच्या खड्याचे सुद्धा महत्त्व पाहूया. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करताना हळदीचा खडा अर्पण करा आणि तो स्वतःजवळ ठेवा. म्हणजे देवासमोर ठेवून परत तुमच्याजवळ कायम ठेवा जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही. अन्नदान सुद्धा करू शकता. गरजूंना चणा डाळ, गूळ, केळीचे दान करावे. कुळदेवतेची पूजा सुद्धा खूप महत्त्वाची आहे. वार्षिक पूजा करून मुलांचा किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा असे साकडे घालावे, असे देवीला बोलावे. दोष निवारण. आता काही दोष असतील कुंडलीत, जर कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी. म्हणजेच काय, ओम हम हनुमते नमःचा जप करावा आणि हनुमान चालीसा वाचावी. राहू केतू दोष. जर विवाह जुळून येत नसेल किंवा वारंवार नाते तुटत असतील, कुंडलीत राहू केतू किंवा कालसर्प दोष असण्याची शक्यता असते. लग्न जुळण्यात उशीर होण्यामागे. आता लग्न वय झाले तरी लग्न जुळत नाही, तर त्याचे सुद्धा आपण दोष पाहूया. मंगळ दोष. शुक्र किंवा गुरुची कमकुवत स्थिती हे प्रमुख दोष असू शकतात, ज्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येतात. व्यतिरिक्त स्थळांची निवड, आर्थिक स्थिरता किंवा सामाजिक मानसिक कारणे देखील जबाबदार असू शकतात. लग्न न होण्यामागील संभाव्य कारणे पाहूया. तर कुंडलीत मंगळ दोष म्हणजेच काय, मांगलिका किंवा मग आपण म्हणतो की मंगळ दोष आहे. त्यानंतर शुक्राचा दोष जो आहे पुरुषांसाठी किंवा गुरुचा दोष स्त्रियांसाठी असणे. ग्रहदशा. आता ग्रहदशा सुद्धा पाहूया कुंडलीतील. शुक्र किंवा गुरु कमकुवत असल्यास विवाहासाठी योग्य वेळ मिळण्यास उशीर होतो. आता बऱ्याच वेळेस आपण गुण जुळवतो तर तिथे नाडी दोष येतो. तर नाडी दोष म्हणजे काय ते सुद्धा पाहूया. कुंडली मिलनात नाडी दोष असणे. इतर कारणे, योग्य जोडीदार न मिळणे, अति अपेक्षा, आर्थिक स्थिरता नसणे किंवा करिअरच्या व्यस्ततेमुळे होणारा विलंब. लग्न लवकर होण्यासाठी आता उपाय काय करायचे हे सुद्धा पाहूया. तर मंगळ दोष असल्यास कुंभ विवाह किंवा योग्य पूजा करणे. मंगळ दोष असेल तर कुंभ विवाह किंवा योग्य पूजा करू शकता. शुक्र गुरुची पूजा. गुरुवारी गुरुग्रहाची आणि शुक्रवारी शुक्राची पूजा करणे विवाह सुख देते. त्यानंतर आता कोणत्या देवाला प्रार्थना करायची, तर शिव पार्वती हे लग्नचे जे आहे प्रतीक मानले जातात. पूजा करणे. गौरीशंकर रुद्राक्ष धारण करणे. सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लग्नासाठी प्रयत्नशील राहणे आणि जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांबद्दल बदल करणे. आपली जे आहे पॉझिटिव्ह थिंकिंग खूप महत्त्वाचं आहे. सुखी संसारासाठी काही घरगुती उपाय पाहूया. आता बऱ्याच जणांच्या संसारामध्ये खूपच काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते प्रॉब्लेमसाठी उपाय पाहूया. मुख्य जो दरवाजा असतो घराचा, जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा. मुख्य दरवाजावर कोणतेही देवी देवताचे फोटो लावू नये, फक्त शुभ चिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल. मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी, म्हणजे दाराच्या आतून करावी. तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा. दरवाजामागे कॅलेंडर लावू नये. कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजासमोर अडथळा असू नये. 2.
स्त्रियांनी लवकर उठून अंघोळ करावी, हळदी कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे, 2 रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ संध्याकाळ उंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. घरात सुख शांती आणि ऐश्वर्य लाभते. स्त्रियांनी सोवळं ओवळं पाळावं, स्वयंपाक मनापासून करावा, सण पारंपरिकरित्या साजरे करावे. लक्ष्मीनारायणचा वास राहतो. त्यानंतर चौथा उपाय पाहूया. किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये. आता बऱ्याच जणांना सवय असते रात्री खरकटी भांडी तशीच ठेवायची, तर तसे करू नये. त्यानंतर 5वा उपाय पाहूया. पुरुषांनीच अंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवताची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत, कुलदेवी, घंटी, गणेश मूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवाचे 2 फोटो किंवा 2 मूर्त्या असू नये, म्हणजे एकच देवाच्या 2 मूर्त्या असू नये. मंदिरात नेहमी तुपाचा, तिळाच्या तेलाचा दिवा लावावा व 2 अगरबत्ती डाव्या उजव्या बाजूस लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी. देवदेवतांची कृपादृष्टी नक्की लाभते. 6वा उपायसुद्धा पाहूया. घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवाचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे. त्यानंतर 7वा उपाय. पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुकलेले झाड ठेवू नये. पूर्व, उत्तर, ईशान्य तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. कामे नक्की होतील. त्यानंतर 8वा उपाय पाहूया. घड्याळ, कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावावे. त्यानंतर 9वा उपाय पाहूया. बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात घेऊ नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्यावा. कारण आपण खूप जागी जाऊन आलेला असतो, त्यामुळं चपला ज्या आहेत लगेचच घरात घेऊच नये. त्यानंतर 10वा उपाय पाहूया. घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा. त्यानंतर 11वा उपाय पाहूया. घरात जुन्या वस्तूंचा साठा, जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले कपडे, जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी अजिबात जमा करून ठेवू नये. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणताही विजेचा बटन बंद अथवा खराब असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील. त्यानंतर 12वा. सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे. घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी. थोरांचा आदर करावा. कोणालाही दुखवू नये. त्यानंतर आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करावी. त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर 13वा उपाय पाहूया. छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे. जमेल तशी बचतही करावी, म्हणजे संकटकाळी नक्की मदत होते. त्यानंतर 14वा. कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करून बसावे. त्यानंतर 15वा. मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नये, म्हणजे जे आपले पितृ असतात त्यांचे फोटो घरात लावू नये. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे. जसे की तुमचे आईवडील असतील, जवळचे कुणी असेल तर त्यांचे फोटो लावू शकता, पण खूप जास्त फोटो लावू नका. त्यानंतर 16वा उपाय पाहूया. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवत्याच्या दर्शनास न चुकताच जाऊन यावे. हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये. सर्व कुटुंबावर कुलदेवत आणि कुलदेवीची छत्रछाया राहील. आणि जेव्हा आपण कुलदेवीला जातो तर ज्यावेळेस आपल्याला घरी यायचं असतं तर नातेवाईकांकडे कुठल्याही जाऊ नये. 17 पाहूया. एकदा वास्तुशांती व 2 वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा नक्की घालावी. 18 पाहूया. ब्रह्मस्थानामध्ये बसून अगर झोपू नये. एकलकोंडा वाढेल. शुभ कार्यही करू नये. त्यानंतर 19वा. शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलवून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू खाऊ घालणे, थोरांचे आशीर्वाद घेणे हे सुद्धा तुम्ही करू शकता.
त्यानंतर 20वा उपाय पाहूया. कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे, नक्की करावे. त्यानंतर 21वा उपाय, घरात हसत खेळत वातावरण ठेवावे. सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे. सर्वांबरोबर मन मोकळेपणाने राहावे. त्यानंतर 22वा, व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे, भावूक होऊन अजिबात घेणे नाही. म्हणजे प्रॅक्टिकली कुठल्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करणे. त्यानंतर 23वा, गोळ्या औषधांचा आग्नेय कोपऱ्यात बॉक्स मध्ये न दिसतील असे ठेवायचे. म्हणजे एखाद्या कोपऱ्यात, आग्नेय कोपऱ्यात जो आहे बॉक्स ठेवावा. 24वा, कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिपकता कामा नये. म्हणजे जे खराब झालेले नळ वगैरे असतील ते टिपकता कामा नये. 25वा, दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपावे. 26वा, निर्माल्य घरात जास्तीत जास्त 7 दिवस ठेवावे. 27वा, फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तरेलाच असावे.